सर्व मेकॅनिकल प्रोडक्शन मेकॅट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल ब्रँडचे विद्यार्थी आजचं लेक्चर मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी हे तुम्ही पूर्ण बघा आणि बघितल्यावर तुमच्या स्वतःहून मनातनं एक आवाज येईल, लाईक तर करायचंच आहे, कमेंट तर करायचीच आहे, शेअरिंग तर 100% करणार. लेक्चरच तसं आहे धमाकेदार. बघा मित्रांनो, तर आपलं फर्स्ट चॅप्टर मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीचं फंडामेंटल ऑफ लेथ अँड ड्रिलिंग मशीन. आपला जो सब्जेक्ट आहे ना त्याच्या नावातच आहे मॅन्युफॅक्चरिंग. कोणतीही डिव्हाइस जे बेसिक इन्स्ट्रुमेंटचे कंपोनंट्स वगैरे असतात हे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या टेक्निक यूज केल्या जातात, कास्टिंग, कटिंग, वेल्डिंग, या संदर्भात हा सब्जेक्ट आहे. आणि फर्स्ट जे युनिट आहे ते लेथचं आहे. ऑफकोर्स यामध्ये मटेरियल कट करायचं, आपल्याला जोडण्याचा तर संबंध नाही आहे, ठीक आहे. आणि फोटोच सर्व काही सांगतं आहे. आपला जॉब ऑब्जेक्ट आणि त्याला टूल लावलेला दिसतोय आणि त्यातनं काहीतरी चिप फॉर्मेशन होतं आहे. चिप्स म्हणजे समजायला जाता पुढं एकंदरीत मटेरियल रिमूव्ह करतोय आणि आपल्याला जो प्री डिटरमाइंड शेप आहे, जो रिक्वायर्ड शेप आहे, तो ऑब्जेक्टला देण्याचा आपला प्रयत्न राहतो. आणि यात सर्वात पॉप्युलर मशीन पूर्ण वर्ल्ड वाईड सर्व, आता तुम्ही कोणत्याही सिटीत राहत असणार, ग्रामीण भागात शक्यता कमी राहते, पण जवळपास सर्व तालुक्याच्या ठिकाणी लेथ मशीन हे तुम्हाला कॉलेजला तर ऑफकोर्स असेलच तुमच्या, पण छोट्या छोट्या वर्कशॉप्सलाही राहतात जिथं ऑटोमोबाईल्सशी रिलेटेड गोष्ट आहे, त्या ठिकाणी कटिंग वगैरेचे कामं हे अजूनही लेथ मशीनवर केले जातं. लेथचे बरेच प्रकार आहे, तेही आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे. पण सुरुवात अतिशय बेसिकपासून. ते म्हणजे व्हॉट इज मशीनिंग. मशीनिंग म्हणजे अशी प्रोसेस असते ना मित्रांनो, म्हणजेच काय ना मित्रांनो, मशीनिंग प्रोसेस ही मशीन टूल जो वेज शेपचा असतो. वेज शेप म्हणजे जवळपास त्रिकोणी, थोडासा त्याला स्लोप दिलेला, आता पुढच्या याच्यात आपण बघूच. आणि मशीन टूलच्या आधारे आपण त्यातलं जे मटेरियलचे लेयर्स असतात ते लेयर्स आपण रिमूव्ह करतो, जो आपल्याला रिक्वायर्ड साईज शेप आहे. अँड ऑफकोर्स क्वालिटी मॅटर्स, क्वालिटी डिटरमाइन केली जाते त्याच्या सरफेस फिनिशिंगने. खरबडीत आहे, गुळगुळीत आहे, यावरून ही असते मशीनिंग प्रोसेस. हे जे मी बोललो हेच इंग्लिशमध्ये. बाबा बरं, त्याआधी इकडं पाहू. ही एक जनरल डायग्राम. हा वर्कपीस बाबा, हा टूल म्हणजे कट करणारा. आता एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे, जर हा वर्कपीस हा माइल्ड स्टील आहे, आता मटेरियलचे टाईप आहे लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन, हाय कार्बन, आपण मेटलर्जी शिकतो आपल्या अप्लाइड सायन्सच्या 4th युनिटमध्ये, ठीक आहे. तर माइल्ड स्टील हे कमी हार्ड आहे, त्याची हार्डनेस सर्वात कमी आहे. मग त्याला कट करण्यासाठी जो टूल लागेल तो त्यापेक्षा जास्तच हार्ड लागेल ना. आता असं तर नाही की स्टीलचा ऑब्जेक्ट आहे बाबा वर्कपीस ज्याला कट करायचं आणि त्याला तू वूडचा टूल घेशील आणि त्याच्याने कट करशील, का थर्मोकॉलने करशील, का मातीचा बनवून कट करशील, का दगडने कट करशील. कारण की हार्डनेस मॅटर करते ना. टूल मस्ट बी हार्डर दॅन वर्कपीस, तेव्हाच तर हा याला कट करेल. याच्यापेक्षा याची हार्डनेस कमीच असायला हवी. कट करत असताना काहीतरी ऑरेंज कलरमध्ये हायलाईट केलं आहे मी, ते म्हणजे चिप. त्या चिप्सचे प्रकारे पाहूच आपण. हे रिमूव्ह होत राहतात आणि या टूल आणि ह्या चिपवर डिपेंड असतं की जी इकडनं सरफेस फिनिशिंग मिळणार आहे ही कोणत्या क्वालिटीची मिळणार आहे. सो मेटल मशीनिंग इज अ प्रोसेस परफॉर्म ऑन अ मशीन टूल टू गेट अ डिझायर म्हण, का रिक्वायर्ड म्हण, का प्री डिटरमाइंड म्हण, म्हणजे तू आधीच ठरवलेलंच राहतं ना आधी, त्याच्याशिवायच काय ड्रिल करतो का आपण. शेप, साईज अँड सरफेस फिनिश बाय सेपरेटिंग लेयर सेपरेट केली ना वरची, थोडी. आता तिरपं बनवायचं, सरळ बनवायचं, काय ते लेअरवर डिपेंड करतो. फ्रॉम अ पॅरेंट वर्कपीस युजिंग अ वेज शेप पुढं एकदम छान फिगर याची टूलची. हा कटिंग टूल आहे. आता मशीनिंग का करावी बाबा, का करावी, त्याचे काही गायडिंग प्रिन्सिपल आहे. कशी करावी, का करावी, गायडिंग प्रिन्सिपल. त्याच्या नावातच एक गाईड करणारे प्रिन्सिपल, म्हणजे तुझे प्रिन्सिपल काय म्हणू, कॉलेजचे प्रिन्सिपल नाही, हे तथ्य कसं करायला हवं ते. हे 4 आहे बाबा: हार्डनेस, स्ट्रेंथ, इफिशियन्सी, मोशन. मला वाटतं हार्डनेस मी अगोदरच सांगून दिलं,
कटिंग टूलची हार्डनेस वर्कपीसपेक्षा जास्तच असायला हवी. कॉमन सेन्सचा पार्ट येतो. स्ट्रेंथ, टूल मस्ट बी स्ट्रॉंगर अँड हेल्ड रिजिडली टू विथस्टँड कटिंग प्रेशर. आता लेथ मशीनवर जो वर्कपीस असतो तो लावलेला असतो, तो रोटेट होत असतो हाय स्पीडने, आणि आपण फीड करतो. म्हणजे टूल जेवढा त्याला पेनिट्रेट, जेवढा फोर्सफुली लावणार तेवढं त्यात पेनिट्रेशन, त्याची लेअर निघणार जाड बारीक, आणि हळूहळू करत आपण शेप देणार, रिमूव्ह म्हणजेच लेअर सेपरेट करणार. मग बाबा ही स्ट्रेंथ तर त्यात हवी ना. एवढं मोठा हाय प्रेशर तर जाईल ऑफकोर्स, फोर्स अप्लाय केला तर प्रेशर अप्लाय होईल. ती स्ट्रेंथ कशात राहायला हवी? या टूलमध्ये. इफिशियन्सी म्हणजे काय बाबा? तो टूल जो प्रेशर अप्लाय करत आहे, म्हणजेच फोर्स आला, फोर्सवरनं प्रेशर आला, तो जास्त फोर्स लावतो, तो भरपूर त्याला दाबलेलं आहे, आणि तर मटेरियलमधनं जर थोडंच लेयर्स निघत असतील तर ते कामाचं नाही ना. तर त्याने जास्तीत जास्त मटेरियल रिमूव्ह करायला हवं कमीत कमी फोर्स, कमीत कमी प्रेशरने, तेव्हा त्याची इफिशियन्सी जास्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. मग इफिशियन्सी मॅटर करते. आणि फोर्थ वन इज मोशन. कटिंग रिक्वायर्ड रिलेटिव्ह मोशन बिटवीन टूल अँड वर्कपीस. जस्ट टॉक अर्लियर, वर्कपीस ऑल्सो रोटेटिंग, वर्कपीससुद्धा फिरत असतो, आणि टूल्स हे सुद्धा गाईड होत असतं कॅरेजवर, त्याला टूल पोस्टवर लावलेलं राहतं. आता व्हिज्युअल्स पाहिलेच असणार तुम्ही इथं, चांगल्याच प्रकारे ते समजलं असेल. असं सर्व सब्जेक्ट तुम्हाला मी शिकवणार आहे, काळजी नसावी. तर मोशन, रिलेटिव्ह मोशन हे सुद्धा मॅटर करतं. रिलेटिव्ह मोशन हे दोन ऑब्जेक्टमध्ये राहतं, एक तर दोघं मुव्हिंग असतील किंवा दोघांपैकी एक तरी मुव्हिंग असेल, याला म्हणतात रिलेटिव्ह मोशन. ठीक आहे. रिलेटिव्ह मोशन हे सर्व योग्य राहायला हवं असं गायडिंग प्रिन्सिपल सांगतात. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे टूलने कारभार कसा करायला हवा, हे थोडंसं वेगळं होतं, हे थोडंसं वेगळं आहे. हे टूलने कसं काम करायला हवं. तर सर्वात पहिलं रॅपिड मेटल रिमूव्हल. यस, करेक्ट आहे. पटापट काढ बाबा, जे काय मटेरियल तू रिमूव्ह करतोय ते लवकर काढ. हे तर गरजेचंच आहे ना बाबा. हाय क्वालिटी सरफेस फिनिश, काय बोलू परत तेच. इकॉनॉमी इन टूल कॉस्ट रिप्लेसमेंट. टूल फार महाग राहतं बाबा, घेतले तू आणि तुटून गेला लगेच, ते चालणार नाही. आधीच ते हार्डर मटेरियलचे त्यांचा शेप वगैरे दिला आहे, रेक अँगल, बॅक अँगल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह भरपूर राहतं त्याच्यात. तर त्याचं इकॉनॉमी म्हणजे किंमत वगैरे पण व्यवस्थित असायला हवी. इफिशियंट पॉवर कन्झम्पशन. एवढं मोठं लेथ मशीन चालवायचं, त्यात मोटर राहता, गिअरबॉक्स राहता. एक तुझ्या घरी साधी पाण्याची मोटर असली तरी लाईट बिल एवढं जास्त येतं, ते लेथ मशीनचं केवढं येणार आहे. ठीक आहे. तर ते सुद्धा कसं असायला हवं? इफिशियंट पॉवर कन्झम्पशन म्हणजे कमीत कमी पॉवर कन्झम्पशन अँड मिनिमम आयडल टाईम. आयडल म्हणजे काय म्हणणार त्याला, सुस्त. ठीक आहे. सुस्त म्हणजे मशीन चालतंय आणि मध्येच काही वेळेसाठी बंद होऊन गेलंय, चालतंय, बंद होतंय, तो तसं नको. त्याने आपल्याला कंटिन्युअस परफॉर्मन्स द्यायला हवा. बरं, हे सर्व पाहिलं. हे 3 गोष्टी यांच्यावरच हे चॅप्टरचा कारभार आहे. म्हणजेच मशीनिंग प्रोसेस लेथवर करत असताना 3 जे बेसिक एलिमेंट गरजेचे, ऑफकोर्स वर्कपीस ज्याच्यावर काम करायचं आहे तो. सेकंड वन इज द कटिंग टूल. विदाउट कटिंग टूल हाऊ यू गोना टू कट दॅट वर्कपीस. तुम्हाला कटिंग टूल तर गरजेचंच आहे. आणि थर्ड वन इज द चिप्स. हे जे निघणारे चिप्स म्हणजे वेपर नाही बरं का, हे चिप्स नाही तर म्हणजे आलू चिप्स. ते चिप्सचे 3 टाईप पण आहे, त्याच्यावर तर डिपेंड याची सरफेस फिनिश. नेक्स्ट, हो, कटिंग टूल एवढ्यात बोललो आपण. कटिंग टूलचे बेसिकली 2 क्लासिफिकेशन केले जातात. 2 क्लासिफिकेशन डिपेंड ऑन इट्स कटिंग पॉईंट. कटिंग पॉईंटवर अकॉर्डिंग टू कटिंग पॉईंट याचे 2 क्लासिफिकेशन केलं जातं. फर्स्ट वन इज सिंगल पॉईंट कटिंग टूल, त्याच्यावरच हे चॅप्टर आहे बाबा. आणि दुसरं आहे मल्टी पॉईंट कटिंग टूल. याच्या नावातच याच्यात जे कटिंग एजेस राहणार आहे, किती राहणार आहे, मल्टी. हे मिलिंग मशीनमध्ये यूज होतं. याचं सेकंड युनिट आपलं डेडिकेटेड स्पेशल आहे. याचं एक्झाम्पल काय बाबा, मिलिंग मशीन. याचा नेक्स्ट चॅप्टर आपलं स्पेशल आहे. आणि याचा तो बाबा क्या बोलने का, अभी इसका तो ये चल रहा है, यही मशीन लेथ मशीन. म्हणजे लेथ मशीनवर जे टूल यूज होतो बाबा, हे कोणतं आहे, सिंगल पॉईंट कटिंग टूल. ठीक आहे. आणखी एक आहे त्याचं, ते म्हणजे आहे स्लॉटर. स्लॉटर मशीनवर सुद्धा सिंगल पॉईंट कटिंग टूल यूज होतो. पण एवढं लक्षात ठेवायची गरज नाही तुला, लेथ मशीन याचं एक्झाम्पल लिहायचं आहे. सिंगल पॉईंट टूल
सिंगल पॉईंट कटिंग टूलला कटिंग एज सिंगल असते. कशी असते? लेट्स चेक इट. डॅन्टेडिंग. आणि हे आपलं आहे कटिंग टूल. आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या 2-4 मिनटापूर्वी त्या सर्व आता तुमच्या समोर आहे. हा टूल, हे दोघं सिंगल पॉईंट कटिंग टूल आहे बाबा. वेगवेगळे जरी असले त्यांच्या कन्सेप्ट समजण्यास आपल्याला अतिशय मदत होणार आहे. इतकं छान ही डायग्राम छान हायलाईट होते ना, होते. ठीक आहे, हे ओरिजिनल आहे बरं का बाबा. आणि या चॅप्टरला तुम्ही आता पुढं लेक्चर बघा. मी असे 3D डायग्राम स्वतः सॉलिडवर्क सॉफ्टवेअरमध्ये बनवल्या बाबा तुमच्यासाठी. हां, खूप मेहनतीने घेतलेलं आहे. त्याच्यात वेळ पण खूप गेला माझा. वेळ इतका गेला आणि नंतर असं वाटायला लागलं यार काय करायचं. कारण ते जेवढे इनपुट टाकतो मी तेवढं आउटपुट पण मिळायला हवं ना. ठीक आहे, आउटपुट तुमचा रिझल्ट चांगला येईल तर मलाही छान वाटेल. तर बघा, सिंगल पॉईंट कटिंग टूल असं राहतं. एक जनरल डायग्राम पाहिली तर आता इथे याला पाहूनच समजते की ही काय बाबा कटिंग एज आहे, जो मटेरियल वर्कपीसमधनं रिमूव्ह करणार आहे. हां, इकडं काय असेल बाबा, टूल होल्ड. म्हणजे जसं ड्रिलिंग मशीन तुम्ही पाहिलं असेल आपल्या भिंती घरात. ड्रिलिंग मशीन न पाहिलेलं कोणी नसेलच, प्रत्येकाने पाहिलेलंच असेल. ड्रिलिंग मशीनला टूल असतो आणि तो काय करतो, भिंतींमध्ये किंवा फर्निचरमध्ये ड्रिल करायला उपयोगी पडतो. तर तो टूल ज्याच्यात होल्ड करतो त्याला होल्डर म्हणतो. तसा लेथ मशीनमध्ये हे टूल होल्ड करणारा असतो. टूल होल्डर ह्या टूलचा जो पार्ट होल्ड करतो त्याला म्हणतो आपण शँक. हा इथून एवढा पार्ट काय झाला, शँक. हा मेन पार्ट असतो आणि या शँकवरच पुढं आपण या सर्व गोष्टी केलेल्या असतात. म्हणजे फ्लँक, फेस, नोज रेडियस, कटिंग एजेस सर्व कशावर आपण बनवलेला आहे, शँकवर. म्हणून शँक हा मेन पार्ट आहे. त्याला ग्रीप असायला हवी, तो टूल होल्डरमध्ये फिक्स बसायला हवा. पुढचा आहे फेस. फेस दिसतं जे आपल्याला काय, तो टॉप सरफेस वेअर द चिप फ्लोज. म्हणजे जसा टूल लावणार तू वर्कपीसला तर त्या वर्कपीसचे जे चिप रिमूव्ह होणार आहे हे कशावरनं जाणार, या फेसवरनं जाणार आहे. नंतर फ्लँक, साईड सरफेस दॅट प्रोव्हाइड द क्लिअरन्स. क्लिअरन्स असावं लागतं. पुढच्या प्रोसेसमध्ये समजेल आता जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रोसेस पाहू तेव्हा. क्लिअरन्स म्हणजे काय, पूर्ण टूल चिटकवून दिला तर ते सरफेस फिनिशिंगवर इफेक्ट करेल. मग थोडंसं क्लिअरन्स ठेवावं लागतं. जसं की पेन आहे आणि पेनवर तू कॅप लावली तर क्लिअरन्स असतं ना, पूर्णच एकदम एक्झॅक्ट डायमीटर राहिलं तर ते एकमेकांमध्ये जातील का, जास्तच क्लिअरन्स राहिलं तर त्याला ग्रिपच येणार नाही, बसणार नाही. तसा प्रकार असतो. पुढचा आहे नोज रेडियस. हा नोज रेडियस याच्यासाठी कामाचं राहतं बाबा की हा कटिंग एजेस जो असतो ना याला बळकट स्ट्रेंथ देण्याचं काम नोज रेडियस करतं. हे बघा इथं लिहिलेलंच आहे मी, कर्व टिप दॅट स्ट्रेंथन्स द कटिंग टूल आणि अफेक्ट द सरफेस फिनिश. ओके. अँड कटिंग एज, वेज शेप आत्ता ऐकलंच आपण, सुरुवातच तिथून झाली. हेच ते वेज शेप. द वेज शेप पार्ट दॅट परफॉर्म्स अ रिअल कट. कटिंग करणारा मेन पार्ट हाय. मग याचा अर्थ हे बिनकामाचे असं नाही, हे सर्व मिळूनच कारभार करणार आहे. आणि याच्यात हा टूल शेप जरी वेगवेगळे, कन्सेप्ट सेम आहे. याचंसुद्धा हे शँक आहे, हे फेस आहे, हे नोज रेडियस वगैरे, बेस, हिल. बरं, हिलचं स्पेलिंग नीट बघा. माझ्या एका विद्यार्थ्याने विचार, सर काहीतरीच म्हणजे मुलं घेऊन येतात ते बुकमध्ये कुठंतरी चुकून HEAL आहे हिल. बाबा हे हिल म्हणजे वेगळ्या प्रकारचं हिल आहे. हिलिंग प्रोसेस, काही तुला काही इंजुरी झाली तर जखम भरून निघण्याची प्रोसेस, हिल, ते स्पेलिंग हे, ते HEEAL आहे, EE आहे. हां, नीट बघायचं, उगाच काहीतरी चालतंय आपलं असं नाही. ठीक आहे, या सर्व गोष्टी डिटेलमध्ये आता आपण पुढच्या याच्यात पाहू. मित्रांनो, ही एक डायग्राम बनवायलाच खूप वेळ लागून गेला मला. पुस्तकातनं नाही समजणार हो या कन्सेप्ट. इतक्या छान आहे या सगळ्या. बघा मी साईडला होतो बघा. टूल, जो कटिंग टूल आहे ना त्याच्याशी रिलेटेड गोष्टी आहेत. हे काय म्हणतात, प्लेन्स दाखवलेले मी. हे जे फेंट कलरचे आडवा उभा तिरपा हे प्लेन्स आहे. आणि त्या प्लेनचे कोणत्या तरी कुठं फ्लँकसोबत, कुठं शँकसोबत, कुठं फेससोबत, कुठं या कटिंग टूलसोबत जे काही अँगल तयार होतात, हे अँगलच्या आपल्या ह्या टूल्सच्या कन्सेप्ट्स आहे. समजायला या चॅप्टरमध्ये हेच थोडं विचित्र आहे. पुढचा पार्ट तर छान आहे बाबा. एकंदरीत सब्जेक्टच कसा आहे आपला, डायग्रामने भरलेला आहे. डायग्राम आणि थेअरी. न्यूमेरिकल आहे तर किरकोळ आहे, ते नाही पण केले तरी तुझ्या स्कोरिंगवर काही फरक नाही पडणार, आजच सांगून देतो. ते डायग्राम पाहिजे आहे. आता रट्टा तर मारायचा नाही, डायग्राम समजून घेतल्या. आता डायग्राम केव्हा समजतील, जेव्हा तुला त्या इन्स्ट्रुमेंटचं, त्या डिव्हाइसचं वर्किंग कन्स्ट्रक्शन ॲक्च्युअलमध्ये माहिती आहे. आणि हां, इंटरेस्ट तर असायला हवा. कारण की एक सब्जेक्ट नाही ना मित्रा, तुला 5 सब्जेक्ट आहे सेमला.
ते कम्प्युटर ब्रँचच्या लोकांना 3 सब्जेक्ट आहेत, तुला तर 5 आहे ना या ब्रँचच्या लोकांना, तर ते सर्व व्यवस्थित समजलं तर तुझा उपयोग आहे. म्हणजे रट्टा मारणं कमी राहील. आता हाच पार्ट फक्त ह्या चॅप्टरचा थोडासा हे आहे. ठीक आहे. टूल सिग्नेचर एक कन्सेप्ट राहते. कोणताही टूल असतो ना त्याला जसं की इथं येण्याआधी जसं की तुझ्या घराचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे तर स्टील बार टाकतो आपण, स्टीलच्या वायर, त्याच्या मध्ये डायमीटर असतो. तू गेला म्हटलं 4 ची दे, 10 ची दे, 20 ची रॉड द्या. तसं जो कटिंग टूल असतो, हे कटिंग टूलला जे एक्सप्रेस म्हणजे त्याचं नॉमेनक्लेचर, त्याचं नामकरण, बारसं बाबा त्याचं हे करण्याची एक पद्धत असते, एक सिक्वेन्स असते, त्याला म्हणत असतो आपण टूल सिग्नेचर. आणि आता हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. आता हा पहिला 0 काय डिनोट करतो तर बॅक अँगल, 7 डिग्री साईड अँगल, 6 डिग्री एंड रिलीफ अँगल, 0.8 जर शेवटी आलं हे काय डिनोट करतं तर त्याची नोज रेडियस इन हेच थोडंसं एक्सपांड करून इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, हे सर्व डिटेल मी पुढच्या लेक्चरला घेईल आणि ते पण माझ्या ॲपवर. इथंच सर्व सांगून देईल तर कसं चालेल बाबांनो. कारण की हा सब्जेक्ट ॲपवर फ्री ठेवण्यात येणार आहे. थोडंसं धीर धरा, लगेच लॉन्च होणार आहे. जे लोक इंजिनिअरिंग ड्रॉइंगला सबस्क्राईब करतील त्याला हा कॉम्प्लिमेंटरी राहणार आहे. याची कोणतीच फी मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीची राहणार नाही आहे. त्याच्यात तुमचा एकदम व्यवस्थित होऊन जाईल. तू बघ बाबा याच्यात पुढं काय. हे बघ, हे तेच आता अँगल बोललो ते, हे पॉझिटिव्ह रेक अँगल, निगेटिव्ह रेक अँगल. याच्यामध्ये बाबा मटेरियल हे पॉझिटिव्ह रेक अँगल राहिला तर मटेरियल हे शँकपासून रिमूव्ह केलं जातं. आणि इफ मटेरियल इज ॲडेड टू द शँक देन इट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह रेक अँगल. इतकं छान सुंदर बनवलेलं आहे. या नोट्स पण मिळणार तुम्हाला. आता तू एकाच चॅप्टरचं बघ, ते नाही समजली डायग्राम तर ही बघ. आणि हे तर काय ते चिप मी बोललो तुम्हाला, कंटिन्युअस चिप्स, डिसकंटिन्युअस चिप अँड कंटिन्युअस चिप विथ BUE मीन्स बिल्ट अप एजेस. ओके, या सर्व थोडेसे विचित्र प्रकार राहतो. जेव्हा टूल ज्या त्या वर्कपीसमध्ये जातो तर ते वेल्ड सारखं होऊन जातं आणि सरफेस फिनिशिंग क्वालिटी अतिशय खराब यात मिळते. यात सर्वात छान सरफेस फिनिशिंग क्वालिटी मिळते कंटिन्युअस चिप्स, म्हणजे जी मटेरियल रिमूव्ह होताना बाबा कंटिन्यू. डिटेलमध्ये सर्व सांगेल, काळजी नका करू. मला हे लेक्चर लांबवायचं नाही आहे, कारण की यूट्यूबवर आहे ना बाबा, मी एक पाहिलं आहे टाईमपास करायला लोक अर्धा मिनिट पाहता आणि एक्झिट होतात. तुम्ही आत्तापर्यंत जर लेक्चर पाहता असाल तर तुम्ही सिरियस आहात या सब्जेक्ट बाबतीत. म्हणून मी दाखवून देतोय ट्रेलर समज मॅन्युअल. हे बघ, हा आत्मा या सब्जेक्टचा, या चॅप्टरचा, या युनिटचा लेथ मशीन. इतकी सुंदर फिगर बघ, 3D फिगर सर्व ही. आणि ही नाही पडली तुला बघ, स्क्रीनवर आणखी 2 येत आहेत. हे सुद्धा मी बनवलेलं आहे. तू बघ बेटा, सर्व वर्कशॉप तुझ्या समोर फोनमध्येच तुला अवेलेबल करून देणार आहे. काय नाही समजू शकत रे याच्याने तुला. सर्व लेथ मशीनचं, हे ड्रिलिंग मशीनचं, ही 3D, ही 2D. तू विचारच कर काय काय बनवून ठेवलेलं आहे ते. आणि हे ड्रिलिंग मशीनचे ऑपरेशन हे बोर्डचे आवडते आणि छानपणे. आता फक्त हे ऑपरेशनच 4 मार्क लागला. एक्सप्लेन एनी 4 ड्रिलिंग मशीन ऑपरेशन. तुला काय करायचे, 4 फिगर काढायच्या कोणत्याही. जर पर्टिक्युलरली मेन्शनच असेल की बाबा तू रिमिंग एक्सप्लेन कर, काउंटर बोरिंग एक्सप्लेन कर, मग 30 फिगर काढायची. किती सुंदर फिगर तुम्हाला काढून त्याच्यात सर्व हायलाईट केलेलं आहे. फिगरला 1 मार्क, अर्धा मार्क त्याचं डिस्क्रिप्शनला झाला 1 मार्क, 4 यांचे लिहिले झाले 4, 6ला आला तर झिंगाला आला. आता कुठं टाईम कसा टाकायचा काय, आणि स्क्रीनवर तू पाहिलंच असेल काय काय मी या चॅप्टरमध्ये टाकलेलं आहे. इतकं छान मटेरियल. आता याचंच असं आहे तर पुढच्या 4 युनिटचा विचार करा तुम्ही कसं असेल. तर तुम्ही आपला ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा बाबांनो. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. व्हॉट्सॲप चॅनल पण, कम्युनिटी चॅनल जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ आता पटलं ना तुम्हाला, का लाईक करायचा आहे ते. टाटा.